हा ज्वारीच्या पिठापासून उत्तापा बनलेला घरच्याला खाऊ घालायचा आणि घरच्याकडून कौतुक करून घ्यायचं. एवढा जबरदस्त लागतो ना की माझे घरचे म्हणत होते आता परत कधी बनवणार आहे म्हणून. एवढा सोप्पा आणि झटपट होतो. मग त्यासाठी काय करायचं माहिती का, सगळ्यात पहिलं तर ज्वारीचं पीठ घ्यायचं 1 वाटी, त्याला टाकायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्याच वाटीने अर्धी वाटी घ्यायची रवा आणि अर्धी वाटी घ्यायचं दही. दही जर जास्त आंबट असेल तर कमी घेतलं तरी चालतंय. मीठ टाकायचं चवीपुरतं आणि पाणी टाकून ना त्याला मिक्सरला एकदा फिरून घ्यायचं. आता ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं बॅटर आणि आता खाण्याचा सोडा आहे ना तो अर्ध्याचा पण अर्धा चम्मच टाकून द्यायचा आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघा आता मिक्स करून झालं का थोडासा असा फेस आल्यासारखं होतं बरं का. आता लगेच नाही करायचं, तर त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटासाठी याला रेस्ट करायला ठेवायचं. 15 मिनिटं झाले का तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपलं पीठ रेडी झालेलं आहे. जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही, जसं व्हिडिओमध्ये दिसते ना त्याप्रमाणे पीठ ठेवायचं. आता काय करायचं, याला जास्त मिक्स नाही करून घ्यायचं बरं का. जसं आहे तसंच उचलायचं आणि पॅन किंवा तवा ठेवायचा पहिलाच गरम करायला. आणि गरम झालं का 1 पळी टाकून द्यायची आणि बिलकुल त्याला असं वरून पळीने फिरायचं नाही बरं का. फक्त पॅनला किंवा तव्याला असं हलकं हलायचं, ते आपल्या आप जागेवर पांगून जातं. जास्त पण नाही पांगायचं, जाडसरच असतं. आणि 1 मिनिट येण्याला मिडियम गॅसवर ठेवून द्यायचं. एकदम मस्त पैकी जाळी पडते बघा. आणि आता तेल टाकायचं, आलटी पलटी करून दोन्ही पण साईडनी भाजून घ्यायचं. आणि तेल नसताना टाकायचं तरी सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही. नॉनस्टिक तव्यावर आहे ना तेलाची सुद्धा गरज नाही पडत. तर डाएट वाल्याला एकच नंबर आहे. हे ना हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण तितकंच आहे. जसं व्हिडिओमध्ये सांगितलंय ना त्याप्रमाणे जर केलं ना तुमचं सुद्धा पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनून जाणार. बघा आता इथे ना मी चटणी बनवली होती आणि त्याच्याबरोबर